हॅलो गाईज, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 4मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, रोजच्या जीवनात इंग्रजी बोलत असताना आपण बऱ्याच वेळी असे काही वाक्य बोलतो. माझ्याकडे वेळ आहे, माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे चांगली कल्पना आहे, माझ्याकडे पाणी आहे. तर हे वाक्य इंग्रजीमध्ये आपण कसे बनवू शकतो हे आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. माझ्याकडे नवीन कार आहे. आय हॅव अ न्यू कार. आय हॅव अ न्यू कार. अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये माझ्याकडे काहीतरी आहे अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये तुम्हाला हॅव हा शब्द यूज करायचा आहे. मग कसं होणार? आय प्लस हॅव प्लस कॉम्प्लिमेंट. पुढे जो काय शब्द असेल तो तुम्ही तिथे ॲड करणार आहात. आता काही सेंटेन्सेस बनवूया. माझ्याकडे मोठे घर आहे. आय हॅव अ बिग हाऊस. आय हॅव अ बिग हाऊस. माझ्याकडे चांगली नोकरी आहे. आय हॅव अ गुड जॉब. आय हॅव अ गुड जॉब. माझ्याकडे 100 रुपये आहेत. आय हॅव 100 रुपीज. आय हॅव 100 रुपीज. मला एक मुलगी आहे. आय हॅव अ डॉटर. आय हॅव अ डॉटर. मला एक मुलगा आहे. आय हॅव अ सन. आय हॅव अ सन. माझ्याकडे पैसे आहेत. आय हॅव मनी. आय हॅव मनी. माझ्याकडे चांगली कल्पना आहे. आय हॅव अ गुड आयडिया. आय हॅव अ गुड आयडिया. माझ्याकडे एक योजना आहे. आय हॅव अ प्लॅन. आय हॅव अ प्लॅन. माझ्याकडे ध्येय आहे. हे वाक्य तुम्ही मला इंग्रजीमध्ये कसं होईल हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवणार आहात. ध्येयाला इंग्रजीमध्ये गोल असे तुम्ही म्हणू शकता. गाईज, आता आपण असे काही वाक्य पाहूया जे आपण ह्यांच्यामध्ये निगेटिव्ह करू शकतो. जसं माझ्याकडे पैसे आहेत. आय हॅव मनी. पण मला म्हणायचे माझ्याकडे पैसे नाहीत. मग इंग्रजीमध्ये होईल आय डोंट हॅव मनी. आय डोंट हॅव मनी. निगेटिव्ह सेंटेन्सेस करत असताना आय प्लस डोंट प्लस हॅव प्लस कॉम्प्लिमेंट रेस्ट ऑफ द सेंटेन्स असा फॉर्म्युला आपण इथे फॉलो करणार आहोत. मला बहीण नाही. आय डोंट हॅव अ सिस्टर. आय डोंट हॅव अ सिस्टर. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव टाईम. आय डोंट हॅव टाईम. माझ्याकडे पाणी नाही. आय डोंट हॅव वॉटर. आय डोंट हॅव वॉटर. माझ्याकडे मोबाईल नाही. आय डोंट हॅव मोबाईल. आय डोंट हॅव मोबाईल. आता तुम्ही मला पुढचं वाक्य कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात इंग्रजीमध्ये कसं होईल. माझ्याकडे चार्जर नाही हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं होईल हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा. मी तुमचे आन्सर्स चेक करेल. याच्या पुढे कधीकधी आपण यांचे क्वेश्चन्स पण करतो काही विचारणा करण्यासाठी. जसं फॉर एक्झाम्पल, तुझ्याकडे 500 रुपये आहेत का? हा प्रश्न आहे जो आता आपल्याला इंग्रजीमध्ये करायचा आहे. असे प्रश्न इंग्रजीमध्ये करताना आपल्याला वाक्यातलं हेल्पिंग वर्ब स्टार्टिंगला घ्यावं लागेल. मग स्टार्टिंगला प्रेझेंट टेन्समध्ये आपण हेल्पिंग वर्ब घेणार डू. डू यू हॅव 500 रुपीज? डू यू हॅव 500 रुपीज? मग हे क्वेश्चन्स तुम्ही कसे बनवणार? स्टार्टिंगला डू, त्याच्यानंतर सब्जेक्ट जे असेल ते कन्सिडर यू. डू यू हॅव प्लस रेस्ट ऑफ द सेंटेन्स. तुझ्याकडे 500 रुपये आहेत का? डू यू हॅव 500 रुपीज? अजून काही वाक्य पाहूया. तुझ्याकडे वेळ आहे का? डू यू हॅव टाईम? डू यू हॅव टाईम? तुझ्याकडे काही कल्पना आहे का? डू यू हॅव एनी आयडिया? डू यू हॅव एनी आयडिया? तुला मित्र आहेत का? हे वाक्य तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगून दाखवणार आहात. तुला मित्र आहेत का? हे इंग्लिशमध्ये कसं होईल मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगून दाखवा. अजून काही आपण वाक्य घेऊया आणि त्यांचा सराव करूया. मला ताप आहे. आय हॅव अ फीवर. आय हॅव अ फीवर. मला सर्दी आहे. आय हॅव अ कोल्ड. आय हॅव अ कोल्ड. मला खोकला आहे. आय हॅव अ कफ.
आय हॅव अ कफ. मला काम आहे. आय हॅव अ वर्क. आय हॅव अ वर्क. अशा प्रकारे आपण इथे भरपूर सराव केलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच खूप सारे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या आणि दररोज इंग्रजी शिका. थँक्यू.